दिन होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली आहे। अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। सुनेत्रांच्या बिनविरोध निवडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही कंबर कसली आहे। सुनेत्रा पवार निवडून याव्यात यासाठी आम्ही काम करू असं शरद पवारांचे नेते आणि अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवारांनी स्पष्ट केलंय। 6 एप्रिलला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सुनेत्रा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आमची सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि तीच खरी श्रद्धांजली ही दादांना असेल। आम्ही सगळे तिथं वहिनींसाठी तिथं काम करू, त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि 100% तेच निवडून येणार आहेत ह्याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आता अन्य काही घडामोडी।